एवढे पहाटे हे सगळेजण आमच्या इथे कशासाठी आले असतील बरं? चला तर सांगते पुढं व्हिडिओमध्ये. हॅलो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता वाजले आहेत पहाटेचे 3 ते 3:15चा टाईम झालेला आहे आणि पहाटेची वेळ ही अशी काही दिसत आहे. तर मंडळी, आपण आज एका ठिकाणी जाणार आहोत. तर त्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर म्हणजे पहाटे उठलेली आहे. तर सर्वात आधी आंघोळ वगैरे सर्व करून घेतली, देवपूजा पण करून घेतली, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचा होता. तर आता तुम्ही म्हणताल की इतक्या पहाटे स्वयंपाक कशासाठी? तर वन डे ट्रिपसाठी जायचं आहे, म्हणजे देवदर्शनालाच जायचं आहे. तर मंडळी त्यासाठीच थोडासा स्वयंपाक घरून बनवून न्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला. तर अख्खा मसूरची भाजी मी करणार होते. त्यासाठी जे मसूर रात्रीच भिजत घातलेले होते तर ते शिजण्यासाठी ठेवून दिले आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेतली. आणि त्यानंतर फोडणी वगैरे दिल्यानंतर अशी काही भाजी तयार झाली. नंतर खोबऱ्याची थोडी चटणी केली आणि मग सर्व आवरल्यानंतर मी निघाले. म्हणजे माझे भाऊ आणि वहिनी, आई ते सर्व मला घ्यायला माझ्या घरी येणार होते. तर स्वामींच्या आशीर्वादाने छान असा प्रवास सुरू झाला. तर बघू शकता हे सगळे मला घ्यायला आलेले आहेत आणि मग आमचं सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालो छोट्याशा प्रवासासाठी. तर बघू शकता थोडासा प्रवास केल्यानंतर सकाळी 9:30 ते 10च्या आसपास आम्ही थांबलो नाश्त्यासाठी. तर खूप भूक लागलेली होती. सकाळी खूप पहाटे लवकर निघाल्यामुळे घरून काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे आधी नाश्ता करायचं ठरवलं आणि मग छान असा साऊथ इंडियन नाश्ता केला. पाहू शकता खूप छान टेस्टी होता या हॉटेलचा नाश्ता. आणि थोडंसं आसपासचं शूट घेतलं. तर पाहू शकता छान असं हॉटेल होतं हे छोटंसं. आणि मग नंतर पुढचा प्रवास सुरू केला. तर पुढचा प्रवास सुरू करण्याआधी तुम्हाला मी माझ्या वहिनीबरोबर आणि भाच्याबरोबर भेटवते. तर बघू शकता तेही दोघेही हाय करत आहेत आपल्याला. आणि हा आहे माझा छोटासा भाचा आणि या आहेत माझ्या मोठ्या वहिनी. तर माझी आई, वहिनी, भाचा आणि भाऊ आणि भावाचा एक मित्र असे सगळे आम्ही देवदर्शनासाठी निघालेलो आहे. खूप अचानक झालेला प्लॅन आहे हा. तर तुम्हाला आता समजलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहोत. तर हो, आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. तर गाडी वगैरे पार्क केली आणि मग निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. इथे आल्यावर म्हणजे गाडीतून खाली उतरल्यावरच इतकं प्रसन्न वाटलं तर ते मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्हालाही नक्कीच स्वामींचा अनुभव आलेला असेल, मला तर आलेला आहे. तुम्हालाही आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्व म्हणजे एक ज्या आपल्या सर्व इच्छा असतात त्या स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा. तर बघू शकता छान असं मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी आम्ही निघालो. तर बघू शकता खूप सुंदर इथं म्हणजे हार, फुलं वगैरे सगळं म्हणजे विकायला आहे. तर मी पण थोडासा प्रसाद वगैरे घेतला आणि मग गेलो स्वामींच्या दर्शनासाठी. तर इथे जास्त कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे थोडंसं शूटही घेऊ शकले नाही. स्वामींचं छान असं दर्शन झालं आणि थोडासा प्रवास करून मग आम्ही एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो. तर वेळ होती दुपारची आणि छान असं घरून आणलेलं जेवण आम्ही एका झाडाखाली मस्त त्याचा आस्वाद घेतला. तर पाहू शकता छान अशा गवारीच्या शेंगा, मी जी अख्खा मसूरची भाजी केली होती ती, घरचं लोणचं, चपाती, पुऱ्या, असं काही घरचं जेवण होतं. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी श्री स्वामी समर्थ. हा होता एक छोटासा प्रवास आणि याच प्रवासाचा दुसरा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करणार आहे. तर तोही पाहायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.